हे आपली रूम आहे. रूम मधून आपण बाहेर पडलो की डायरेक्ट काय व्ह्यू बघा. आय एम सिरियसली व्हेरी बॅड ॲट गिव्हिंग सरप्राइजेस. Oh my god, he कधी Oh my god, सरप्राइज. Oh बाप रे, so crazy. Cheers. प्रियंका प्रकाश के नाम. हेलो हाय गाइस. सो प्रियंका प्रकाशची ॲनिव्हर्सरी आहे उद्या. सो टू सेलिब्रेट दॅट आम्ही इथं आलो आहोत. प्रिस्टीन विला मुळशी येते. खूप मस्त प्रॉपर्टी. आता वाजले दुपारचे 1:45 ॲक्च्युली. थोडं सगळं उरकत आलो आम्ही. पाल्याला मस्त थंडगार छास दिला. हां, आणि आता आपण रूमकडे जाऊ. रूममध्ये सामानावर ठेवू आणि जेवण करू. त्यांनी लागलेली खूप जबरदस्त भूक. आणि इथे ना खूप मस्त स्नोईसाठी तर ॲक्च्युली खूप चांगलं आहे. खूप सारे झुझू आहेत. खूप सारं भरपूर काही आहे. आपण हळूहळू सगळं एक्सप्लोअर करू. ठीक आहे. आणि ॲनिव्हर्सरी विश करून जा. 5 वर्ष पूर्ण होणार आहेत आमच्या लग्नाला. पीडित कसं वाटतंय? रिलॅक्स. चल रूम दाखवतो. हा आहे आपल्या रूमचा समोरचा व्ह्यू. आणि हा आहे आपला कॉटेज जिथं आपण थांबणार आहे फॉर नेक्स्ट 2 days. पटकन आपण एक रूम करून घेऊ. ही आहे आमची शोनी. हा थोडासा एक कॉमन स्पेस एरिया म्हणू शकता तुम्ही. लिव्हिंग एरिया. वरती बाय द वे वरती पण आहे ना 4 लोक झोपू शकतात एवढी जागा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं आत आले की इकडं आहे मास्टर बेडरूम विथ अटॅच मास्टर बाथरूम वॉशरूम सॉरी. आणि इट्स व्हेरी नाईस स्पेसियस. भारी थंड म्हणजे एकदम मस्त. अच्छा आहे, क्लीन आहे. क्लीन आहे. म्हणजे वॉशरूम वगैरे पण खूप क्लीन आहे. खूप क्लीन आहे. असं एकदम ते नाही का जुन्या जमान्याचे एकदम बंगलोज असायचे. ओल्ड स्टाईल पूर्ण फील देते. इकडे ऍक्च्युली हा बाहेरचा कॉमन वॉशरूम आहे. आणि थोडा किचन एरिया पण आहे. तुम्हाला हे स्नोई म्हणजे स्पेशली आमच्यासारखे जे येतात पॅरेंट्स लोक जर स्वतःच काही बनवायचं फ्रीज आहे. ऑल सेट. तर असं आहे. वी आर लव्हिंग दिस. अजून तर भरपूर काही एक्सप्लोर करू. आता आम्ही रिफ्रेश होऊ सॉरी. आणि खाली जेवणाला जायचं. This is veg starter. एक नंबर अमेजिंग. हाय ऑल, बिफोर गोइंग अहेड इन दिस व्हिडिओ मी एक अमेझिंग प्रोडक्ट घेऊन आली आहे विच आय एम बीन यूजिंग फ्रॉम क्वाईट अ फ्यू डेज नाव. जे आहे हिमालयाचं ब्राईटनिंग व्हायटॅमिन सी ऑरेंज फेस सिरम. येस, यू हर्ड इट करेक्ट. ऑरेंज फेस सिरम काढलं आहे हिमालयानी अँड इट इज डुईंग वंडर्स फॉर माय स्किन. यू कॅन ॲक्च्युली सी द विजिबल इफेक्ट ऑन युअर स्किन फ्रॉम day 3 ऑनवर्ड्स. अँड याच्यामध्ये जे आहे दॅट कन्सिस्ट ऑफ 10x ऑफ नियासिनामाइड विच यू ऑल नो विच इज रिअली गुड फॉर आवर स्किन. अँड 5x ऑफ व्हायटॅमिन सी. जे अगेन व्हायटॅमिन सी इज ॲक्च्युली रिअली गुड फॉर आवर स्किन. तुमच्या स्किनमधनं जे डलनेस असतं किंवा जो थकावा असतो तो हे सिरम इझिली रिड्यूस करण्यात नक्कीच तुम्हाला हेल्प करतं. अँड इट ॲक्च्युली स्टार्ट शोईंग द इफेक्ट फ्रॉम day 3. तर तुमची जी स्किनचा ब्राईटनेस आहे दॅट इन्क्रीजेस, द रेडियन्स इन्क्रीजेस, द ग्लो इन्क्रीजेस. व्हॉट आय डू इज हे सिरम मी लावते म्हणजे माझ्या स्किनला सफिशियंट जितके रिक्वायरमेंट आहे तसं लावते. आणि त्यानंतर आय अप्लाय सनस्क्रीन डायरेक्टली. हे सिरम इतकं हायड्रेटिंग आहे की मला एक वेगळं किंवा दुसरं मॉइश्चरायझर लावायचीही गरज लागत नाही. जस्ट दिस सिरम, सनस्क्रीन अँड आय एम गुड टू गो फॉर द डे. सो हाऊ आय अप्लाय इट अगेन रिअली व्हेरी इझी. याच्यामध्ये एक छानसं ड्रॉपरसुद्धा दिलेलं आहे. आय टेक एक्झॅक्टली 4 ड्रॉप्स ऑफ दिस सिरम ऑन माय हँड. जस्ट डू द डॅब 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 आणि माझ्या स्किनमध्ये हे खूप इझिली एब्झॉर्ब होऊन जातं. ऑन द गो आपण आरामात लावून घेतो. आपल्याला वेगळा असा स्किन केअरसाठी मला टाईम काढावा नाही लागत. अँड
झालं ॲब्झॉर्ब. सो इझिली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं, त्यामुळे ते स्टिकीनेस, चिपचिपापणा ते बिलकुल राहत नाही. सो दिस इज माय गो टू प्रोडक्ट. मी हे ॲमेझॉनवरनं विकत घेतलं आहे, बट यू कॅन ऑल्सो बाय इट फ्रॉम दी हिमालया वेबसाईट अँड ॲप ॲज वेल. तर नक्की ट्राय करा आणि हे अमेझिंग प्रोडक्ट वापरून बघा, तुम्हाला फरक नक्कीच दिसेल. झोप झाली बऱ्यापैकी, खूप छान झोप झाली. ही आपली रूम आहे. रूममधनं आपण बाहेर पडलो की डायरेक्ट काय व्ह्यू बघा, एक नंबर. काय झाडी, काय डोंगर आणि काय तो तलाव, एकदम ओके मध्ये आहे, एकदम बढिया आहे. चला जरा खाली जाऊ, थोडं हायटी वगैरे घेऊ. पण मला असं वाटतं ना की मी जे बघतोय ना डोळ्यांनी ते कदाचित कॅमेरामध्ये जस्टिस नाही करणार. इट्स डॅम ब्युटिफुल. पक्ष्यांचा आवाज येतोय, हे तिथं राहून त्या गोंगाटमध्ये शहराच्या ह्याच्यात ऐकायला येत नाही. दूर कुठंतरी ट्रक चालतोय त्याच्यासुद्धा आवाज येतोय. इट्स डॅम गुड. हे बघा इकडं पूल पण ॲक्च्युली छोटासा. स्नोई तिथं खाली सशांसोबत खेळते. तर ॲक्च्युली स्नोई आणि पिऊ गेले होते पूलमध्ये, पण ती बोलली की पाणी इतकं थंड आहे की स्नो एकदम कप 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 कपाई थंड. तर हे भैया इन्फिनिटी पूल आहे आणि समोर डायरेक्ट सगळं असं डोंगर, नदी, पहाड सगळं दिसतं मस्तपैकी. चला आता खाली जाऊया. आणि तिथं खाली आपला शेरू आहे, शेरूसोबत जरा गप्पा टप्पा मारू. त्यांच्याशी टेंट हाऊसवाला पण प्रकार आहे. आपला जो आहे तो कॉटेज आहे आणि इकडं असे टेंट हाऊस पण आहेत. सो ॲज पर युअर रिक्वायरमेंट बजेट आहे की आम्ही ज्याच्यात थांबलो ना त्याच्यात फॅमिली किंवा असं ग्रुप ऑफ 8-10 फ्रेंड्स त्यांच्यासाठी ते बेस्ट आहे. चला जुजू बघा, जुजू कुछ वीडियो नेचुरल कुछ आएगा, टिक गया नाही थांब, टिक गया पूरा टिक गया. नाही ना कुठं आहे, नाही ना नाही टिकलोय ना. ते झोका दे. क्या अरे आई बंद कसं बसले. नाही ना पिऊ, पिऊ उलटावून जाईल मी. पिऊ अगं हे माझ्या नाही थांबणार. रुके ना, मैं देती रहूंगी. अरे डोकं दुखतं, डोकं दुखतं. ते याच्यासाठी नाही, ते रिलॅक्स करण्यासाठी आहे, ते चक्कर आणण्यासाठी थोडी आहे. इथं असं एकदम कॉर्नरवरती सिटिंग करून खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. आणि व्ह्यू बघा, आता सेम वर्ण जो आहे तोच आहे. ते समोर दिसत आहेत ते आपले कॉटेजेस. आपल्या इकडचं आहे एक नंबरचा मस्तपैकी. आणि अशी ही काही प्रॉपर्टी आहे मित्रांनो. सी दॅट सनसेट. वा, मला सांगा सुख काय असते. हा अंडे आणि कोंबडी कुठं असते. हा नवीन आविष्कार बघ. झाडावर कोंबडे आहेत बघा, आणि ते बी उंच झाडावर. कुठे आहे ते बघा. हे बघा 1, 1, 2 पण नाही, 1, 2, 3 कोंबडा आहे तो. कोंबडा चिकन चिकन. हे बघा तुफानी कोंबडे एकदम. आणि काय सुंदर सनसेट. त्या सुंदर सनसेटच्या पुढे सुंदर बायको, सुंदर मुलगी. काय पाहिजे अजून आयुष्यात. सुंदर भाऊ. गुड्डू पण आलाय. माहिती गुड्डू पण आलाय. गुड्डू असं एकदम म्हटलं ये मजा येते का नाही. अरे एक नंबर आहे. गुड्डू आपल्यासोबत नाही आला ना कधी कुठं. नाही ना. मस्त ना. बघा बघो भाई, बघो बघो. ओके हाय टी. मस्त क्रिस्पी भजिया. त्याला काय पण विचारलं ना काय. चलो एन्जॉय भजिया. तुम्ही पण खा. आय एम सिरियसली व्हेरी बॅड ॲट गिविंग सरप्राइजेस. आता वाजले 9. म्हटलं हिला सरप्राईज देऊ.
वरती तर काही करू शकत नव्हतो. मग तिथं समोर दिसतंय का डेकोरेशन चालू. त्यांनी हॅपी अॅनिव्हर्सरी लावून दिलं. मॅडमला समोर हॅपी अॅनिव्हर्सरी बघून. तर अशा प्रकारे सक्सेसफुली आमचा पोपट झालेला आहे. व्हेरी व्हेरी नाईस. बघून घे तुझं सरप्राईजचं डेकोरेशन कसं चालू आहे. सरप्राईज. चलो छोनी आणि मम्मा लालटेन लावताय. वाव. छोनी बघा बलून वरती जाईल आता. प्रियंका प्रकाश के नाम हैप्पी 5th एनिवर्सरी. वाह चाललं. प्रियंका प्रकाश का प्रेम अमर रहे. आता जरा मॅडम सगळं बघून तर घेतलंच आहे. तयार फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून द्या मग काय आता. Oh my God, he कधी गेलं सरप्राईज. ओ बापरे, so crazy. हा काढा दादा. का आता सगळं माहिती तर आहेच सगळं मॅडमांना. काढा आता. कसं वाटलं सरप्राईज. डेकोरेशन पडतंय तुझं. तुला बघून बटरफ्लाय होतात माझ्या पोटात. ती पडतात बाहेर. नाहीच कवर. कशा वाटलं सरप्राईज एकदा परत. क्रेजी हो गया नाही. हॅपी बर्थडे स्नोई. छोनी गाणं मत पटकन. बर्थडे छोनी. तो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि हे 5 वर्ष खरंच खूप प्रेमळ होते, खूप भारी होते, खूप अमेझिंग होते. आय एम ट्रुली ब्लेस्ड. खूप डाऊन्स होते. मी तेच म्हणतोय की आय गेस तिने माझ्या आयुष्यातला सगळ्यात लोएस्ट फेज आणि सगळ्यात हायेस्ट फेज बघितलाय. सेम मी तिच्या आयुष्यातला सगळ्यात लोएस्ट फेज सगळ्यात हायेस्ट फेज बघितलाय. आणि मला वाटतं आय गेस हेच एक रिलेशनशिपमध्ये खूप गरजेचं असतं. ठीक आहे. आणि आमचं म्हणजे 5 वर्षात मला वाटतं म्हणजे अतिशयोक्ती करत नाही आहे, 5 वर्षात कदाचित मी जेवढी प्रगती केली आहे, जर मी तेवढा एकटा राहिलो असतो कदाचित तेवढी प्रगती करायला मला 10-15 वर्ष गेले असते. म्हणजे 3 पट वेळ लागला असता. तर ती आमची अंबामाई मोठी आई, ठीक आहे, महालक्ष्मी, ही माझी लक्ष्मी आणि भाग्यलक्ष्मी, असे तिघांचं सगळं आहे. आणि म्हणून ठीक आहे सरप्राईज आपला पचका झाला एनिवेज. त्याच्यात काही हे नाही. इट वॉज नाईस. अनएक्सपेक्टेड होता. सरप्राईज होता ना मला समजलं तेव्हा. इट्स ओके. चलो कोई बात. चला हिचा आता हॅपी बर्थडे होऊन गेले. तुला कसं वाटतंय 5 वर्ष? यार असं वाटत नाही ना खूप म्हणजे फास्ट गेलं ना. खूप फास्ट गेलं. खूपच स्पेशली स्नोई झाल्यापासून खूप फास्ट गेलं. येस. 5 वर्षांनी तर आता 50 वर्ष काढायचे आहेत. आणि हा सगळ्यांसमोर एकदा परत इकडे जवळण आय डोंट नो दिसेल की नाही. आणि माझ्याकडनं जे गिफ्ट ॲक्च्युली ते असं आहे की आय नो तिला मटेरियलिस्टिक गोष्टी नाही आवडत. तुम्हाला मे बी थोडं हे वेगळं वाटेल की अरे तू तर गिफ्ट घेतलं नाही देते. पण मी तिला जे ती खरंच तिला लागतं ॲज इन की ती एक्सपेक्ट करते ते म्हणजे मी माझा टाइम देईल, मी माझा मोबाईल कमी वापरेल, होऊन जाईल ती गोष्ट. तिला माझा टाइम देईल, मी तिला माझं हेल्थ वाईज पर्सनॅलिटी वाईज एक चांगलं व्हर्जन देण्याचा प्रयत्न करेल या वर्षात. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच तिला सुद्धा पुश करणार. जसं मी आधी पण बोललो की ह्या वर्षी आमची हेल्थ सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे आणि स्नोईकडे सगळ्यात जास्त लक्ष देणार. तर हे माझ्याकडनं तुला आपल्या ह्या वर्षासाठीचं गिफ्ट असणार आहे. आय नो तुम्हाला नाही समजणार पण आय नो की तिला ते त्याचं किती इम्पॉर्टन्स असणार आहे. बाकी तुला काय म्हणायचं? मीच बडबड करतोय. तर इट्स प्रियंका प्रकाशची एनिव्हर्सरी. प्रियंका शुड ऑल्सो से समथिंग. खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी. माहिती नाही आता कॅमेरावर बोलणं अजून कठीण झालं. नाही नॉर्मल सांग. नो बट इन जनरल पण कठीण झालं. इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड. व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्रेस व्हॉट आय फील बट एव्हरीथिंग वेंट वेल. सगळं खूप छान होतं. पुढेही होपफुली सगळं चांगलं राहणार आहे. टचवूड. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सो लेट्स सेलिब्रेट 5 years ऑफ प्रियंका प्रकाश. आणि तुमची सगळ्यात आवडती मेमरी कुठली असेल प्रियंका प्रकाशची ती कमेंटमध्ये नक्की सांगून जा. हॅपी अॅनिव्हर्सरी. माझ्या भरपूर आहेत तशा. एक सांग म्हणजे द बेस्ट का?
आय गेस जेव्हा आमची एंगेजमेंट झाली होती आय गेस दॅट इज टिल टॉप नॉच. म्हणजे ती फिलिंग्स म्हणजे माझी आई बोलली होती की तुला एवढं खुश मी कधीच बघितली नाही. सगळं अनएक्सपेक्टेड होतं. आणि त्याच्यानंतर जी दुसरी असेल म्हणजे आमचं लग्न, आम्ही एवढे खुश होतो आम्ही थ्रू आउट पूर्ण डे वी वर स्माइलिंग लाईक एनिथिंग. आणि आय गेस तेच खूप महत्त्वाचं असतं. आमची मॅरेज आम्ही खूप एन्जॉय केली. आम्हाला जेवण भेटलं नाही, दॅट इज अनदर स्टोरी, पण आम्ही आमची मॅरेज खूप एन्जॉय केली. आणि आय गेस त्याच्यानंतरचा पण जो प्रवास होता, अगेन जसं ती बोलली की अप्स अँड डाऊन्स होते, बट त्या सगळ्या अप्स अँड डाऊन्समध्ये आम्ही सगळे सोबत होतो. आम्ही एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. आणि आय कॅन प्राऊडली से की या 5 वर्षात आमचं एकदाही भांडण झालेलं नाही आहे. आय कॅन से दिस ऑन कॅमेरा, टचवूड. म्हणजे भांडण ॲज इन की ती माहेरी रुसून चालली गेली किंवा मी तिच्यावर ओरडलो. आमचे मतभेद होतात, आमचे मनभेद होत नाही. मतभेद कुठल्या एखाद्या टॉपिकवर असले तर आम्ही बसून डिस्कस करून सॉल्व्ह करून घेतो. एखादी गोष्ट दुसऱ्या दिवसाला नाही जाऊ देत. आणि आय गेस 5 वर्षात जर सगळ्यात मोठं आमचं जे काय असेल अचिव्हमेंट तर हे आहे, हे आमचं क्यूटचं बाळ ज्याच्या अराउंड आमची सगळी लाईफ आहे. सो विदाउट वेस्टिंग मच ऑफ युअर टाइम मी बोलतच राहील. अरे बापरे, तिने ते पूर्ण करून टाकलं. घे चल छोनी, चला चला छोनी, कट करा. हा दे पापाला दे. ओके चला चल कट करा, पापा पकडता येतं. चल. हॅपी बर्थडे स्नोई, हॅपी बर्थडे स्नोई, हॅपी बर्थडे डिअर स्नोई, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. 5 साल बेमिसाल. थँक्यू थँक्यू थँक्यू. बिहाइंड द कॅमेरा गुड्डू आहे. आणि कसं वाटलं सरप्राईज ते पण सांगून जा. हां. आणि थँक्स टू प्रिस्टीन विला, त्यांनी खूप हेल्प केली मला हे सगळं करण्यामध्ये. म्हणजे मी हिच्यासोबतच होतो तर मी स्वतः काही करू शकत नव्हतो. प्रिस्टीन विला मुळशीमध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी दाखवली, डिटेल सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. सो थँक्यू सो मच, त्यांनी खूप हेल्प केली, खूपच जास्त. सो हॅपी अॅनिव्हर्सरी प्रियंका प्रकाश. 5 साल बेमिसाल. 5 साल बेमिसाल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. व्हॉट अ प्लीझंट मॉर्निंग. आय होप अशी मॉर्निंग रोज भेटायला पाहिजे. पक्ष्यांचा आवाज येतोय, समोर डोंगर, नदी, सुंदरसं सदृश्य. डॅम, सॉरी नदी नाही डॅम. आणि दिस इज डे 2 इन प्रिस्टीन विला. आणि आता आपण चाललोय ब्रेकफास्ट करायला. खूप छान झोप झाली, बेकार थकलो होतो. डायरेक्ट गुडूप झोपलो आणि डायरेक्ट गुडूप 8:30ला उठलो. आधी सनराईज काही बघितलं नाही कारण की त्याच्या पाठीमागे असतो, तर तसाही काही दिसला नसता. आता आपण ब्रेकफास्ट करूया. गुड मॉर्निंग मन. वरती यायचं बाबा तुला. निओली. अच्छा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग निओ लिओ. गुड मॉर्निंग. बघतो गुड मॉर्निंग. चलो चलो चलो. शेराला गुड मॉर्निंग म्हटलं का? वेअर शेरा. तो बघा आमचा शेरा अशा बसलाय. शेराला थोडा डेम झालाय बिचाराला. आणि लुक वा 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 वा. आपलं कालचं डेकोरेशन. पक्ष्यांची चू 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 चू. गुड मॉर्निंग. बुबूला गुड मॉर्निंग म्हटली का? अगं ते बिस्किट नाहीये. इशनोई बटरफ्लाय पण आहे बघितलं. सगळं जे तिला बुक मध्ये दिसतं सगळं इथं. बटरफ्लाय, बुबू, मांजर, शशा, ती स्वतः. हे बघ चिकन पण आली. पकड जा जा जा. इथं आलो ना तर अजून एक फायदा आहे की याच्या जवळपास एवढं सगळं आहे मुळशीमधलं. तुम्ही मुळशी धरण, पडसे धबधबा, तामिनी घाट, देवकुंड हे सगळं बघू शकतो. आता काही अर्थ नाही कारण की आता खूप ऊन आहे. तर आता आम्ही काहीच बघायला गेलो नाही. आता आपण जाणार परत वरती आणि वरती सीनचा मजा घेत आपण ब्रेकफास्ट करू. ओके. ब्रेकफास्टमध्ये आहे पोहे, ब्रेड ऑमलेट, स्नोईचे अंडे, याचा उपमा यायचा आहे आणि माझं पण पोहे. इकडे नको येऊ. भूल जा तिकडे जा तिकडं. तर जसं मी आधी सांगितलं की रेड स्टोनचे 2 रूम्स आहेत त्यांच्याकडे. तसंच कपल कॉटेजेस पण 2 आहेत. असं बाहेर नका यांचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला बाल्कनीमधनं पूर्ण समोरचा व्ह्यू तर दिसेलच. आता आतनं रूम कशी आहे मी ते तुम्हाला दाखवतो. चला. आय गेस कपलसाठी बेस्ट आहे 2 लोकांसाठी. आणि जर तुम्ही 3 येत असणार तर एक एक्स्ट्रा बेडिंग ते टाकून देतील. आतमध्ये आल्यावरती तुम्हाला इथं AC आहे, TV आहे, मस्त बेडिंग वगैरे आहे. ठीक आहे. आणि या साईडला वॉशरूम आहे.
सो आय गेस ऑल सॉर्टेड, गिझर वगैरे आहेत सगळं. तर एक कपलसाठी बेस्ट आहे. आणि फॅमिली जर तुम्ही येत असाल 8 ते 10 लोक तर त्याच्यासाठी तो रेडस्टोन कॉटेज, जिथं 8 ते 10 लोक आरामात मावू शकतात. आणि तसा बाहेरचा परिसर आहे आणि त्याचं तुम्हाला समोर सगळा व्ह्यू तर आहेच. आमचं लंच झालं आहे, आम्ही पण थोड्या वेळात निघू इकडनं, कारण की संध्याकाळचा आपला काही वेगळा कार्यक्रम होणार आहे, ते तुम्हाला पुढे समजेलच. बट बिफोर दॅट अगेन थँक्यू सो मच प्रिस्टीन विला. आमची ॲनिव्हर्सरी खूप अमेझिंग बनवली तुम्ही. तुम्हाला पण जर यायचं असेल प्रिस्टीन विला मुळशीमध्ये आता मॉन्सूनमध्ये नंतर कधीही, तर सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. नक्की चेकआउट करा, नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, स्टाफही खूप चांगला आहे आणि सर्विस तर आहेच चांगली. सो नक्की बघा प्रिस्टीन विला मुळशी, सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. चलो निघायचं घरी. चलो. आणि अजून आहे ना, संध्याकाळी आहे ना, संध्याकाळी आहे. चला निघूया घरी. कालच सगळं मिळून गेलं ना. इट्स ओके, कोई बात नाही. चला चलो चलो भाई, मज्जा आली. भेटूया घरी आता.